शिवसेनेने ज्याला गद्दारी केली त्याच्यावरती पुन्हा गुलाल उधळला गेला नाही। या गद्दाराला आपण नाक समजून त्याची पूजा केली, पण हा उलटा फिरून डसायला लागला। आता तुम्ही गावातले लोक आहात, शेतातले लोक आहात, पायाखाली साप आला तर काय करायचं तुम्हाला कळतं। महाराष्ट्रात येत्या काही दिवसात विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे। ही निवडणूक प्रामुख्याने निष्ठा विरुद्ध गद्दारी आणि विकास विरुद्ध खोके अशा दोन मुद्द्यांवर असणार आहे। निष्ठेचा नांगर संतोष बांगर असं म्हणत मांडीवर थाप देऊन मी ठाकरेंसोबत आहे असं सांगणारे संतोष बांगर बघता बघता शिंदे गटात गेले। आता लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीत ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात गेलेल्या आमदारांना अद्दल घडवण्यासाठी उद्धव ठाकरे चांगलेच ॲक्शन मोडमध्ये आलेत। जे 40 आमदार एकनाथ शिंदे बरोबर गेले त्यांचा एकामागून एक करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी ठाकरेंनी व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे। आता टार्गेट आहे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघ। त्या ठिकाणी असलेले शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांचा पराभव करण्यासाठी ठाकरेंनी उमेदवार सुद्धा ठरवलाय असं तर बोललं जातंय। हा उमेदवार कोण आहे? संतोष बांगर यांना हरवणं त्यांच्यासाठी सोपं असेल का? कळमनुरीमध्ये ग्राउंड पॉलिटिक्स कसा आहे? चला तर बघूयात। गद्दारीचा शिक्का बसलेल्या संतोष बांगर यांच्याबाबत आधीपासूनच जनतेच्या मनात नाराजी आहे। अधिकाऱ्यांना शिव्या देणं असो, फोनवरील वादग्रस्त कॉल रेकॉर्डिंग असो, लोकसभा निवडणुकीच्या काळात आक्षेपार्ह हातवारे असो, यामुळे संतोष बांगरची प्रतिमा मलिन झाली आहे। याचा प्रत्यय लोकसभेला आला। हिंगोली लोकसभेत शिंदे गटाच्या उमेदवाराचा पराभव करत ठाकरेंच्या नागेश पाटील आष्टीकर यांनी मशाल पेटवली। तर महत्त्वाची बाब म्हणजे यामध्ये कळमनुरी विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार संतोष बांगर हे शिंदे गटात असूनही ठाकरे यांच्या उमेदवाराला 21,000चं लीड मिळालं। हे लीड म्हणजे बांगर यांच्यासाठी धोक्याची घंटा मानली जाते। तर 2019ला राज्यात महायुतीचं वारं असताना ठाकरेंनी तत्कालीन जिल्हाध्यक्ष संतोष बांगर यांना थेट विधानसभेचं तिकीट दिलं आणि निवडून सुद्धा आणलं। मात्र बांगर यांनी चकवा देत थेट शिंदेच्या गटात प्रवेश केला। याच गद्दारीचा बदला आता उद्धव ठाकरे घेणार आहेत। त्यासाठी ठाकरेंनी मोठा डाव टाकलाय। 2019च्या विधानसभा निवडणुकीत कळमनुरी विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीचा फायदा थेट संतोष बांगर यांना झालाय। बांगर यांना या निवडणुकीत 82,515 मते मिळाली। तर यांच्या विरोधात असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या अजित मगर यांना 66,137 मतं आणि काँग्रेसच्या संतोष तरपे यांना 57,544 मतं मिळाली होती। मात्र खरी मेघ तर इथेच आहे, कारण अचूक टायमिंग साधत या दोन्ही उमेदवारांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। त्यातील अजित मगर त्यांच्या नावावर उद्धव ठाकरेंनी जवळपास शिक्कामोर्तब केला असून यंदाच्या विधानसभेत कळमनुरी मतदारसंघातून संतोष बांगर विरुद्ध अजित मगर असा थेट सामना आपल्याला पाहायला मिळू शकेल। एकीकडे संतोष बांगर हे फक्त 7वी पास आहे, तर दुसरीकडे अजित मगर हे उच्च शिक्षित असल्याने जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल चांगली भावना आहे। अजित मगर यांच्याबद्दल सांगायचं झाल्यास ते कळमनुरी तालुक्यातील सर्वसामान्य मराठा शेतकरी कुटुंबातील आहे। त्यांनी BSc ॲग्रीचं शिक्षण पूर्ण केलंय। स्वर्गीय माजी आमदार विठ्ठलराव नाईक यांच्यानंतर सर्वात जास्त आंदोलन करणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे। तसेच ते महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी आहेत आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी चळवळ त्यांनी केलेली आहे। त्यात पीक विमा मिळवून देणे, पीक कर्ज मिळवून देणे, पीक कर्जासाठी आंदोलनं अशी अनेक कामे त्यांनी केलेली आहेत। इतकंच नाही तर 2 वेळेस हायकोर्टमध्ये पीक विमासाठी जनहित याचिका त्यांनी दाखल केली होती। तर 18 पगड जातीचा हा मतदारसंघ असला तरी मराठा समाज मोठ्या प्रमाणावर या मतदारसंघात आहे। तसं बघितलं तर कळमनुरी विधानसभा मतदारसंघ हा एकेकाळचा काँग्रेस आणि CPIचा बालेकिल्ला। 2009 पासून अजित मगर हे स्वर्गीय काँग्रेस खासदार राजीव सातव यांच्यासोबत राजकारणात आले। अजित मगर हे राजीव सातव यांचे कट्टर समर्थक समजले जायचे। 2014च्या लोकसभा निवडणुकीत अजित मगर यांनी राजीव सातव यांचे निवडणूक प्रतिनिधी म्हणून देखील काम केले। तर 2017 साली अजित मगर यांनी काँग्रेसकडून वाकोडी सर्कलचे जिल्हा परिषद तिकीट मागितलं, मात्र काँग्रेसने त्यांना ते तिकीट दिलं नाही, म्हणून त्यांनी अपक्ष जिल्हा परिषद निवडणूक लढली आणि ते निवडून देखील आले। अजित मगर यांनी अनेकदा शेतकऱ्यांसाठी आंदोलन केली आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचा नेता अशी वेगळी ओळख सुद्धा त्यांची या मतदारसंघात आहे। ऑगस्ट 2022 मध्ये अजित मगर यांनी थेट मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधलं। एकाच वेळी अजित मगर आणि संतोष तरपे यांनी ठाकरे यांची मशाल हाती घेतल्याने उमेदवारी कोणाला द्यायची असा मोठा प्रश्न उद्धव ठाकरेंसमोर होता।
मात्र मागच्या विधानसभा निवडणुकीतील मतं आणि मतदारसंघातील राजकीय वजन बघता ठाकरेंनी अजित मगर यांचे तिकीट जवळपास फिक्स केलंय. हे जवळपास पक्क मानलं जात आहे. अशा वेळी दुसरे सहकारी संतोष तरफे यांनी ठाकरेंचा आणि महाविकास आघाडीचा आदेश मानून आपली संपूर्ण ताकद अजित मगर यांच्या मागे लावली तर मग संतोष बांगर यांचा करेक्ट कार्यक्रम झालाच म्हणून समजा. तुम्हाला काय वाटतं? संतोष बांगर यांना आसमान दाखवण्यात उद्धव ठाकरे यशस्वी होतील का? तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबण्यास विसरू नका. धन्यवाद.